आपण कोर्स स्टार्ट केला केमिकल प्रॉपर्टीज बद्दल पहिलं सेक्शन कोणतं होतं लॅबोरेटरी टेस्ट मध्ये आपण किती कोर्स शिकलो 3 लॅबोरेटरी टेस्ट मध्ये पहिला पॉइंट होता लिटमस वर अल्कोहोलचा परिणाम होत नाही लिटमस वर कोणाचा परिणाम होतो फिनॉलचा पूर्ण रंग कशामुळे तयार होतो रेड केमिकल प्रॉपर्टी मध्ये पहिला पॉइंट आता सध्या ते चालू म्हणजे ते डिटेल रिवाइज करायचं पहिला पॉइंट काय होता लॅबोरेटरी टेस्ट मध्ये पहिला पॉइंट कोणता होता लिटमसचा रिझल्ट काय होता अल्कोहोल नो इफेक्ट फिनॉल काय होता ब्लू टू रेड आणि एक वाक्य लक्षात घ्यायचं अल्कोहोल जनरली न्यूट्रल व्हेरी वीक ऍसिडिक फिनॉल्स वीक ऍसिडिक दोन शब्दांमध्ये फरक आहे ते सांगून झालं मग ह्या लॅबोरेटरी टेस्ट मध्ये कन्फर्म नाही झालं मग कन्फर्म करायला आपण सेकंड प्रकार वापरला बेस रिएजंट कोणता वापरला बेस रिएजंट तर एक्सप्रेशन कोड काय सांगितलं तुम्हाला सर्व रिएक्शन्स होतात फक्त वीक ऍसिड आणि वीक बेसची रिएक्शन होत नाही सर्व कॉम्बिनेशनचे रिएक्शन होतात फक्त कोणत्या होत नाही वीक ऍसिड आणि वीक बेसची रिएक्शन होत नाही आलं लक्षात बरोबर ना वीक ऍसिड ते आपल्याला आठवायला पाहिजे मग आपल्याकडे बेस किती होते मेन 3 कोणकोणते होते सोडियम बायकार्बोनेट सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम मला त्यामध्ये लक्षात ठेवायचं सोडियम हायड्रॉक्साईडला रिप्लेसमेंट काय पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियमला रिप्लेसमेंट काय पोटॅशियम याच्यातले रिझल्ट सोपे होते अल्कोहोल पहिल्या दोघांशी रिएक्शन करत नाही मग तो कोणाशी रिएक्शन करतात सोडियमशी रिएक्शन करतात त्यात काय देतात आपल्याला अल्कोऑक्साईड काय देतात आपल्याला अल्कोऑक्साईड परत विषय पॉइंट काय होता या रिएक्शन काय करायला लागते हिटिंग फिनॉल्स मध्ये काय होतं पहिल्याशी रिएक्शन होत नाही उरलेल्या दोघांची रिएक्शन नॅचरली होते हा दुसरा पॉइंट संपला मग आपण लॅबोरेटरी टेस्ट मध्ये तिसरा पॉइंट कोणता शिकलो कन्फर्मेशन टेस्ट कोणता शिकलो आपण कन्फर्मेशन टेस्ट फिनॉलची कन्फर्मेशन टेस्ट मध्ये आपण काय वापरलं फेरिक क्लोराईड कसं आहे न्यूट्रल कन्फर्मेशन टेस्ट काय फिनॉलची काय वापरलं आपण फेरिक क्लोराईड मध्ये रिझल्ट सांगायचा डीप कलर काय रिझल्ट होता डीप कलर कोणते होते व्हायलेट पर्पल ग्रीन जनरली कोणता मिळतो पर्पल पुढे तिथे कोणताही चालेल जनरली कोणता मिळतो रित्या पर्पल कोणताही चालेल तर नंतर आता कुठली कोणाची टेस्ट अल्कोहोलच्या कन्फर्मेशन टेस्टला डिस्टिंग्विशिंग टेस्ट पण म्हणतात काय म्हणतात डिस्टिंग्विशिंग टेस्ट का म्हणतात डिस्टिंग्विशिंग टेस्ट कारण डिस्टिंग्विशिंग टेस्ट मुळे आपल्याला प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल यांना सेपरेट करता येतं जनरल टेस्टला काय नाव आहे लुकास टेस्ट का नाव दिलं आपण लुकास रिएजंट लुकास रिएजंट कसलं मिक्सचर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे झिंक क्लोराईड मला लक्षात ठेवायचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे झिंक क्लोराईड दोन रिएजंट कसे आहेत ऍसिडिक लक्षात घ्या लुकास रिएजंटने रिझल्ट काय असतो अल्कोहोल मध्ये लुकास रिएजंट टाकल्यानंतर तिथं सॉलिड एक प्रॉडक्ट कोणतं तयार होतो सॉलिड त्यामुळे तिथं काय होतं प्रेसिपिटेशन थोडक्यात सोल्युशन कसं दिसेल गडूळ म्हणजे काय शब्द वापरला होता टर्बिड मग 3 अल्कोहोल कसे वेगवेगळे टर्शियरी असेल तर क्विकली टर्बिड सेकंडरी असेल तर मॉडरेटली टर्बिड आणि प्रायमरी असेल तर हीट दिल्यानंतर टर्बिड केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिला पार्ट पाहिला लॅबोरेटरी टेस्ट त्याच्यामध्ये सब पार्ट पाहिले 3 मॅटर भेटलं त्यानंतर आपण सेकंड टॉपिकचा अभ्यास सुरू केला सेकंड टॉपिकचा अभ्यास हा सुरू केला तुम्ही की OH बॉन्ड ब्रेक झाला तर अल्कोहोल आणि फिनॉलचं कॅरेक्टर बघा लक्षात ठेवा काल मी खूप सिंपल पॉईंट एक्सप्लेन केला माझं एक्सप्रेशन त्याच्या समोर नेहमी पुस्तक असतं पुस्तकाचं आपण कंटेंट यूज करतो पण एक्सप्रेशन माझं स्वतःच देतो तुम्हाला हे लक्षात राहायचं तुम्हाला भारी तुमचं आता अल्कोहोल म्हटलं की कॉमन गोष्ट काय आहे तुमच्याकडे अल्काइल ग्रुप असो की एरोमॅटिक ग्रुप असो कार्बन आहे कार्बनला ऑक्सिजन जोडलेला आहे ऑक्सिजनला कोण जोडलेला आहे हायड्रोजन लगेच 2 सेट केमिकल प्रॉपर्टीचे तयार झाले कोणकोणते बॉन्ड अवेलेबल झाले कार्बन अँड ऑक्सिजन अँड हायड्रोजन त्यातला काल कोणता स्टडी केला आपण ऑक्सिजन अँड हायड्रोजन कोणता बॉन्ड ब्रेक होत आहे ऑक्सिजन अँड हायड्रोजन प्रॉडक्ट लगेच गेस करता येतात कोणता बॉन्ड ब्रेक होतो आहे ऑक्सिजन अँड हायड्रोजन याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठीच्या आपल्याकडे आहेत ऑप्शन 3 किती ऑप्शन आहे 3 आणि आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केल्याने मिळणारा प्रोडक्ट कमी नेहमी काय असणार आहे स्टर एक पॉईंट मी माहिती केला छोटा होता त्याच्या आधीचा बघा लक्षात घ्या केमिकल प्रॉपर्टीज लॅब टेस्ट 3 टॉपिक
सेकंड पॉइंट OH बॉन्ड ब्रेकिंग, त्याच्यामध्ये पहिला पॉइंट सोल्युशन. पहिला पॉइंट काय? सोल्युशन. अल्कोहोल्स मध्ये लवकर हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर बरोबर होत नाही. सो अल्कोहोल्स आर नॉट रेडिली सोल्युबल. अल्कोहोल्स आर नॉट रेडिली सोल्युबल. फिनॉल्स मध्ये काही प्रमाणामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. सो फिनॉल्स आर मॉडरेटली सोल्युबल. फिनॉल्स आर मॉडरेटली सोल्युबल. आणि त्याच्या आधी शिकलेलो तिसरं कन्क्लुजन आठवा. तर काय शिकवायचं? लोअर अल्कोहोल्स अँड लोअर फिनॉल्स. लोअर अल्कोहोल्स आणि लोअर फिनॉल्स. किती कार्बन असलेले? 1 2 3. किती कार्बन असलेले? 1 2 3. लोअर अल्कोहोल्स अँड लोअर फिनॉल्स आर गुड सोल्युबल. तर जनरली स्पीकिंग काय म्हणायचं? अल्कोहोल्स आर पुअरली सोल्युबल अँड फिनॉल्स आर मॉडरेटली सोल्युबल. रिझन काय सांगायचं? बिकॉज हायड्रोजन बॉन्ड काय तयार होते पोरांनो? हायड्रोजन. म्हटलं सेकंड पॉइंट ओपन झाला. त्याला आपण नाव दिलं इस्टेरिफिकेशन. काय नाव दिलं त्याला आपण? इस्टेरिफिकेशन. आपण पहिला पॉइंट कोणावर स्टडी केला? OH बॉन्ड ब्रेकिंग. सो सोल्युशन मध्ये ती होते का? नाही. दुसरा पॉइंट आपल्याकडे स्टडी करायला OH बॉन्ड ब्रेक कुठे होतो आहे? इस्टेरिफिकेशन. कुठे होतो आहे? इस्टेरिफिकेशन. म्हणजे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की अल्कोहोल्स आणि फिनॉल्सचं इस्टेरिफिकेशन केलं म्हणजे OH बॉन्ड काय होईल? ब्रेक. अल्कोहोल्स आणि फिनॉलचं इस्टेरिफिकेशन केलं म्हणजे OH बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. कॉमन सेन्स ठेवा. OH बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे हायड्रोजन निघून जाईल. नवीन जो कोण असेल तुम्ही कुठे चिपकेल? हायड्रोजनच्या ठिकाणी. प्रॉडक्ट लगेच सांगता. इस्टरचा जनरल फॉर्म काय? ऑक्सिजन. या बाजूला एरोमॅटिक रिंग किंवा अल्काइल बॉन्ड. लक्षात म्हणजे ते कार्बन आणि परत ते आपलं काय माहिती मस्त सर्व कार्बन. इस्टरचा फॉर्म लक्षात आला ना? मध्ये सेंटरला कोण आहे? ऑक्सिजन. इकडे कार्बनवाला एक ग्रुप, इकडे कार्बनवाला एक ग्रुप आणि वरती काय? डबल बॉन्ड. आणि आठवतं का मॅटर? हो. काल शिकवलेले रिव्हिजन मध्ये कमी परत करताय. काल सांगितलं 2 तास केमिस्ट्री नको आहे. काल डिटेल मध्ये सांगितलं. इस्टेरिफिकेशन. आता आपल्या प्रॉपर्टी लक्षात आली की इस्टर्स काय होणार? इस्टर्स तयार करण्यासाठी आपल्याकडे किती घटक आहेत? 3. इस्टेरिफिकेशन मध्ये घटक किती आहेत? 3. पहिला घटक कोणता आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. पहिला घटक कोणता आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. दुसरा घटक कोणता आहे? अनहायड्रेटेड. सिनियर्सला अनहायड्रेटेड माहिती होतं. तुम्हाला माहित असेल काही कारण काल अनहायड्रेटेड का तुम्हाला कसं लिहायचं असतं? लक्षात ऑक्सिजन आहे पण हायड्रोजन नाही. त्याला काय म्हणतो आपण? अनहायड्रेटेड. लक्षात ऑक्सिजन आहे परंतु हायड्रोजन नाही. त्याला काय म्हणतो आपण? अनहायड्रेटेड. अनहायड्रेटेड. आणि तिसरा कोण होता? ऍसिटाइल. तिसरा कोण होता? ऍसिटाइल. कार्बोक्सिलिक ऍसिडचे रिएक्शन तिन्ही रिएक्शन तुम्हाला समजवलेले आहेत शुअर. आणि आपण इस्टर्स विषयी बोलतोय. सो ऑब्वियस दुसरं प्रॉडक्ट काय असणार आहे? इस्टर्स. दुसरं प्रॉडक्ट काय असणार आहे? इस्टर. फक्त काय काय बदलत राहील? बाय प्रॉडक्ट. आणि एक इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट कुठे मिळाला आपल्याला? अनहायड्रेटेडच्या वेळेस. अनहायड्रेटेडच्या वेळेस काय मिळतं? इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. अनहायड्रेटेडच्या वेळेस काय मिळतं? इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. खूप डिटेल शिकवलं पाहत राहा. अनहायड्रेटेडच्या वेळेस काय मिळतं? इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. वेळेस पुन्हा अनहायड्रेटेड. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या वेळेस काय मिळतं? वॉटर. इस्टर प्लस वॉटर. काय मिळतं पुन्हा? इस्टर प्लस वॉटर. जागा क्लिअर? इस्टर प्लस वॉटर. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला होता आणि एक प्रकार सांगायचा राहिला होता ऍसिड क्लोराईड. ते तरी बघितलं माझं. आय एम सॉरी एक पॉईंट चुकून चालला होता माझ्याकडनं. सो सेकंड पॉईंट मध्ये आपण स्टडी करत होतो इस्टेरिफिकेशन. काय स्टडी करत होतो आपण? इस्टेरिफिकेशन. इस्टेरिफिकेशन मध्ये आपल्याकडे आहेत 3 ऑप्शन्स. किती ऑप्शन आहेत? 3 ऑप्शन. आपण एक पॉईंट खाली वरती झालं तर 3 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन कोणता आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. बाय प्रॉडक्ट काय? इस्टर प्लस वॉटर. दुसरा कोण आहे? अनहायड्रेटेड. दुसरा कोण आहे? अनहायड्रेटेड. अनहायड्रेटेड मध्ये प्रोडक्ट्स काय आहेत? इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि म्हणजे तिसरी रिएक्शन आहे. बरोबर रिव्हिजन पण टाइमच होईल असता. तिसरी रिएक्शन आहे तिथे आपण वापरतो क्लोराईड. काय वापरतो आपण? क्लोराईड. पुस्तकातला शब्द आणि सफिशियंट आहे ऍसिड क्लोराईड. काय वापरतो पण आपण? ऍसिड क्लोराईड. ऍसिड क्लोराईडचा अर्थ काय घ्या तर कार्बोक्सिलिक ऍसिड. आता बघा रिएक्शन कडे नाही बघा. आपण स्टडी काय करतो? अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. काय स्टडी करतो आपण? अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. तर स्ट्रक्चर मध्ये अल्कोहोल किंवा कोण असेल पुरानो फिनॉल असेल. तिथं ऍसिड क्लोराईड असेल म्हणजे काय? तिथं काय असेल? ऍसिड क्लोराईड. कार्बोक्सिलिक ऍसिड सर्वांना माहिती आहे. तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये घोषण कोण असतो? COOH. कोण असतो? COOH.
इकडे आपला कोणतरी अल्काइल ग्रुप असतात जो असेल तो आणि आपण स्ट्रक्चर बाजूला पण रिएक्शनचं तर डबल बॉन्ड काय असेल ऑक्सिजन तर काय असेल OH या H च्या ऐवजी क्लोरीन होणार कोण जोडा H च्या ऐवजी काय जोडा क्लोरीन उसका विषय सोपा आहे H च्या ऐवजी कोण जोडा पुरानो क्लोरीन H च्या ऐवजी क्लोरीन जोडला म्हणजे तुम्हाला काय मिळाला ऍसिड क्लोराईड काय मिळालं तुम्हाला ऍसिड H च्या ऐवजी क्लोरीन जोडला म्हणजे काय मिळालं पुरानो तुम्हाला ऍसिड क्लोराईड बरोबर ऑब्वियस काय सारखाच आपला प्रकार कार्बोक्सिलिक ऍसिड आहे क्लोरीन बाजूला होईल तिथं कोण बाजूला होईल OH मधला H बाजूला होईल तर आपण स्टडी काय करतोय ब्रेकिंग ऑफ OH होईल कोण बाजूला होणार आहे हायड्रोजन मग तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल इथं इस्टर काय प्रॉडक्ट मिळेल इस्टर इथं प्रॉडक्ट मिळेल हायड्रोक्लोरिक ऍसिड इथून हाकललेला हायड्रोजन इथून हाकललेला हायड्रोजन सेम रिएक्शन इथून हाकललेला हायड्रोजन इकडे हाकललेला क्लोरीन झालं क्लियर मग आता याचं प्रॉपर एखादी रिएक्शन घेऊया म्हणजे जनरल फॉर्म परंतु सिम्बॉल्स तुम्ही अल्कोहोल किंवा काय घेतलं फिनॉल तर आपण एक रिएक्शन कोणासाठी लिहित होतो अल्कोहोल आणि एक कोणासाठी लिहित होतो फिनॉल तर अल्कोहोल वाली पहिली रिएक्शन तर अल्कोहोल आहे म्हणजे काय आहे ROH प्लस अल्कोहोल आहे म्हणजे कोण आहे ROH ऍसिड क्लोराईड आहे कोण आहे ऍसिड क्लोराईड सो इथं नक्कीच तुमचा अल्काइल ग्रुप काय असणार R' तुझा अल्काइल ग्रुप कोण असणार R' सगळ्या तुमची जागा याच्याने सोडली होती ना मी लक्षात R' ला कोण जोडलेला असेल आपला हा ग्रुप कार्बन डबल बॉन्ड O आणि OCl कार्बन डबल बॉन्ड O OCl सो इथं ऍसिड क्लोराईड मध्ये प्रत्येक क्लोरीन आपल्याला आय एम सॉरी तुम्हाला लिहिताना इकडे R' पण आपल्याला फॉर्म असा असतो लक्षात प्रत्येक रिएक्शन कारण तुम्ही कोण स्टोरी लिहिला होता कोणी लावता ओ की दिसताना लिहित झाला पण स्पेलिंग रिपीट करूया ऍसिड क्लोराईड कोण आहे हा ऍसिड क्लोराईडचं प्रॉपर एक्झाम्पल इकडे कोण असेल वेगळा अल्काइल इथं आर आणि इथं वेगळा अल्काइल ग्रुप असणार हे आपलं अल्कोहोल हे ऍसिड क्लोराईड हे ऍसिड क्लोराईड इथं कोण बाजूला होतो क्लोरीन इथं कोण बाजूला होतो हायड्रोजन इथं कोण बाजूला होतो हायड्रोजन इथं कोण बाजूला होतो क्लोरीन तर आपल्याला इस्टर मनाने लिहिता येतो असं तुम्हाला फॉर्म पाहिजे इस्टर लिहिताना इथून काय आला इथं कोण उरला O इकडे कोण उरला कार्बन इकडे काय आला डबल बॉन्ड इकडे कोण आला I काय मिळाला आपला नेहमीचा आणि इस्टरचं स्ट्रक्चर माहिती आहे सर्वांना ना नेहमीचा काय मिळाला इस्टर आणि बाय प्रोडक्ट काय असेल वेगवेगळे इकडे लक्ष मला नीट सांगा अल्कोहोलची रिएक्शन एकदा तरी माहिती समजते काय व्यवस्थित आता रिएक्शन कोणाची लिहायची आपल्याला फिनॉल कोणाची लिहायची फिनॉल साठी एरोमॅटिक ग्रुप OH and this ऍसिड क्लोराईड R लिहिला तरी चालेल कारण इथं R नाही आहे AR आहे R लिहिला तरी चालेल इथं C डबल बॉन्ड O क्लोरीन नेहमीप्रमाणे कोण जाईल क्लोरीन इथं कोण जाईल हायड्रोजन सेम वेळ प्रॉडक्ट घ्या काय नाव मी AROC डबल बॉन्ड O इकडे काय आला R नेहमीप्रमाणे बाय प्रॉडक्ट आले मग त्या दोन रिएक्शनचा रिएजंट खूप महत्त्वाचा आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं पिरिडीन काय म्हणतात त्याला पिरिडीन विषयी अनेक एक्स्ट्रा पॉईंट बाहेर सांगून ठेवेल ते रिएजंट कोण आहे मित्रांनो पिरिडीनची बायोलॉजिकल व्हॅल्यू माहिती का तुम्हाला माहिती किती कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनचा ग्रुप आहे तर किती व्हिटॅमिन्स आहेत 12 त्या 12 व्हिटॅमिन्स किती व्हिटॅमिन पिरिडीन तुम्हाला आता लक्षात तुम्हाला पिरिडीन स्पेशल रिएक्शन म्हणजे त्यांनी रिएक्शन आहे तो एक्सेप्शनल रिएक्शन आहे काय करून घ्या आणि तो थोडंसं वेगळा आहे सो चौथी रिएक्शन स्पेशल OH बॉन्डच्या ब्रेकिंग मध्ये दिलेली चौथी तो इस्टरिफिकेशन किंवा इस्टर हा प्रोडक्ट नाही लक्षात घ्या ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड मध्ये पॉइंट किती 3 तर असे लक्षात घ्या किती पॉइंट आहेत 3 पहिला पॉइंट होता सोल्युशन पहिला पॉइंट कोणता होता सोल्युशन पॉइंट दुसरा पॉइंट कोणता होता इस्टरिफिकेशन दुसरा पॉइंट कोणता होता इस्टरिफिकेशन इस्टरिफिकेशन मध्ये पॉइंट किती 3 परत इस्टरिफिकेशन मध्ये पॉइंट किती 3 ही तिसरी रिएक्शन संपलं आता ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड मध्ये पहिला पॉइंट स्टडी केला सोल्युशन दुसरा पॉइंट स्टडी केला इस्टरिफिकेशन तिसरा तो एक्सेप्शनल पॉइंट आहे विथ एसिटिल डेरिव्हेटिव्स कोणता पॉइंट आहे विथ एसिटिल डेरिव्हेटिव्ह कारण त्याचं स्टार्टिंग सांगितलं
with acetyl derivatives. With acetyl derivatives. acetyl derivative म्हणजे काय? तर acetyl ग्रुपला जोडलेले बाकी कोणतेही ग्रुप्स. acetyl ग्रुपला जोडलेले बाकी कोणतेही ग्रुप्स. पण एकदा बघा, acetyl ग्रुपला जोडलेले बाकी कोणतेही ग्रुप. तर ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड तोच चालू आहे. त्याच्यामध्ये शेवटची रिएक्शन कोणती? acetyl derivative. दोषाबरोबर पोरांनो acetyl derivative. शेवटची रिएक्शन आहे acetyl derivatives. acetyl derivative चा अर्थ काय घ्यायचा? आधी जनरल पॉइंट क्लियर करा. डिसेक्शनल पॉइंट OH बॉन्ड ब्रेकिंग म्हणतात फॉर acetyl derivative मध्ये acetyl कालच सांगितलं ऍसिड ACET हा शब्द जिथे दिसतो तुम्हाला तर मिथेन ग्रुप कंपल्सरी मानायचा. कोणता ग्रुप कंपल्सरी मानायचा? मिथेन. ऍसिटिक ऍसिड CH3COOH. कशा लगा? ऍसिटिक ऍसिड CH3COOH. आलं का बरोबर लक्षात? तो जिथं जिथं तुम्हाला हा ग्रुप दिसेल, एका बाजूला CH3 आहे, इथं नेहमीप्रमाणे कार्बन आणि तिथे डबल बॉन्ड आहे ऑक्सिजन, इथं प्लेन दिले. जिथं जिथं तुम्हाला हा ग्रुप दिसेल आणि पुढे काहीतरी जोडलेलं आहे असं दिसेल, त्याला तुम्ही म्हणणार acetyl derivative. काय म्हणणार त्याला तुम्ही? acetyl derivative. रिएक्शन शिकतोच आहे, तर तुम्ही काय म्हणणार? acetyl derivative. इकडे काय असू शकतं? ॲलिक अल्कोहलचा OH असू शकतो, तिथं हॅलाइड्स असू शकतात, अमाइड्स असू शकतात. दुसरा सेम ग्रुप ह्या बाजूला अनहायड्रेट, सिमिलर कोणता ग्रुप तयार होईल? अनहायड्रेट ग्रुप असू शकतो. लक्षात येतं तुम्हाला? पीएचडी फिलिप लाईट आपण ते एमपी घेऊन पोरांनो मी एकच पॉईंट एकाच गड्यातला, परंतु पूर्ण वर्षीमध्ये काही आलं तर तुम्हाला सांगते. तो हा ग्रुप जिथं दिसेल तो कंपल्सरी शब्द कोणता? acetyl. आणि डेरिव्हेटिव्हच्या जागी कोण डिझाइन करायचा? इथला acetyl अल्कोहोल. काय शब्द वापरला मी? acetyl अल्कोहोल. तो कोणता ग्रुप आहे? OH. थोडीशी डेरी आणि मेन रिएक्शन, मेन म्हणजे एक्सेप्शनल रिएक्शन आहे, बाकी काहीच नाही पुस्तकात. सो त्याच्यामध्ये तुम्ही समजण्यासाठी सोपे पॉईंट्स माहीत असावे असे पॉईंट लक्षात ठेवा. इथं मी अल्कोहोल शब्द वापरला म्हणजे इथं कोण आला? अल्कोहोल. इथे जर म्हणालो ऍसिटिक ऍसिड, आपण COOH ग्रुप वापरतो. CH3COO म्हणजे वेगळा विषय. आणि लक्षात तुम्हाला COH ग्रुप तयार होईल आणि कळते का नाही? लक्षात तुम्ही जे जोडून जाणार त्यानुसार, तुम्ही तर जे जोडून जाणार त्यानुसार शब्द लक्षात आला तुम्हाला. सो जिथं जिथं तुम्हाला CH3C डबल बॉन्ड हे स्ट्रक्चर आहे वेगळे काही वेगळी अल्काइल ग्रुप लक्षात आलं का? मेबी अल्केनचं अल्कोहोल काही त्यांना तुम्ही म्हणणार acetyl derivative. त्यांना तुम्ही काय म्हणणार? acetyl derivative. बरोबर, त्यांना काय म्हणणार तुम्ही? acetyl derivative. कोणते? पुस्तकात डायरेक्ट एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, ते पण एक्सेप्शनल रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. काल त्याचा उल्लेख केला होता मी की आपण सॅलिसायक्लिक ऍसिड पासून कशापासून? सॅलिसायक्लिक ऍसिड पासून ऍस्पिरिन मिळवतो. हां, सॅलिसायक्लिक ऍसिड पासून आपण काय मिळवतो पोरांनो? ऍस्पिरिन. सॅलिसायक्लिक ऍसिड पासून आपण ऍस्पिरिन मिळवतो. एक स्पेशल रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये पण 3 पॉईंट आहेत महत्त्वाचे. अशा प्रकारची रिएक्शन आलं का बाळांनो लक्षात? ते एक एक्झाम्पल झालं. हे एक जरी स्पेशल रिएक्शन असेल, मेन रिएक्शन असेल, तरी हे फक्त काय पोरांनो? एक एक्झाम्पल. तुम्ही काय लक्षात ठेवायचं? ती रिएक्शन समजवताना मी जे रिप्लेसमेंट देईल ती रिप्लेसमेंट इनोव्हेशन. रिएक्शन स्पेशल समजा इथं क्लोरीन असेल, इथं रिप्लेसमेंट तुम्ही काय वापरणार आहात? क्लोरीन. तर आम्ही दुसरा अमाइन ग्रुप आहे, इथे रिप्लेसमेंट काय वापरणार? अमाइन ग्रुप. इथे लक्षात आलं का? ते नायट्रो ग्रुप आहे, इथे रिप्लेसमेंट काय वापरणार? नायट्रो. तर ही जागा आपण रेट आहे लक्षात तुम्हाला. इथं अनहायड्रेट आहे म्हणजे अनहायड्रेटचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे, C डबल बॉन्ड बाकी अनहायड्रेट लक्षात येत ना? आता तिथं अनहायड्रेट आहे, तो अनहायड्रेट काय करेल? रिप्लेस केलं. तो अनहायड्रेट काय जे पुरानो रिप्लेस केलं. तर तुम्हाला ह्या रिएक्शन्समध्ये ऍसिटिक डेरिव्हेटिव्हच्या रिएक्शनमध्ये नेहमी 2 इम्पॉर्टंट प्रॉडक्ट मिळतील. का? पहिलं प्रॉडक्ट नेहमी काय मिळेल? इकडचा जो मॉलिक्यूल असेल तो आणि इकडचा हा पार्ट जोडून मेन प्रॉडक्ट, इकडचा हा पार्ट जोडून मेन प्रॉडक्ट, आणि इकडचा उरलेला पार्ट जोडून दुसरं प्रॉडक्ट. आणि इथं प्रॉडक्ट आपल्याला प्रिडिक्ट नाही करता येणार. मला काही जण समजायला जर प्लीज आय नीड टू, कारण ते गरजेचं सांगावं लागेल. तिथं तुम्हाला प्रॉडक्ट आता फिक्स नाही सांगता येईल.
तुम्हाला जसं इस्टर्स मिळेल, इथर्स मिळेल किंवा इथं वॉटर्स फॉर्म असं आपण काही सांगणार नाही. आपण फक्त एवढं लक्षात ठेवणार ठीक आहे इथं आपण अल्कोहोल फिनॉल स्टडी करतोय म्हणून तिसरा पार्ट उचलला. इतर काही असेल तर लक्षात ठेवायचं इकडच्या मॉलिक्युलचा निम्मा पार्ट हा पार्ट एकत्र येऊन एक प्रॉडक्ट आणि उरलेली गर्दी दुसरा. आणि लक्षात दिलेला मेन रिएक्टन्सचा एक पार्ट आपण इथे कोण स्टडी करतोय फिनॉल्स अँड अल्कोहोल्स आणि कोणता बॉन्ड ब्रेक करतोय आपण OH. कॉमन सेन्स काय करा इकडून याची बाजूला झाला हा पार्ट रिएक्शन करणार मेन प्रॉडक्ट मिळाला इकडचा बाजूला झालेला H आणि इकडचं काय उरलेली गर्दी असेल ती घेऊन दुसरा प्रॉडक्ट मिळणार. लक्षात आलं का? सगळ्यात एक एक्झाम्पल देतो तरी चेक करा थोडं कधीच सांगा सगळ्यात एकच एक्सेप्शनल रिएक्शन ती स्पेशल रिएक्शन डायरेक्ट कशाची सॅलिसायक्लिक ऍसिड आणि ऍसिड. इतर ठिकाणी काय करणार अशी रिएक्शन नाही दिसली तुम्ही ऍसिटिक डेरिव्हेटिव्ह मध्ये करणार दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या ऍसिटिक पुढे काही असेल ऍसिटाईन म्हणजे हा ग्रुप कंपल्सरी आणि उरलेलं जे काय असेल ते आहे. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट रिएक्शन त्याला कशी लिहायची नाही इकडे जो असेल तिथला फंक्शनल ग्रुप सोडून उरलेला ग्रुप हा ग्रुप एकत्र पहिला प्रॉडक्ट इकडून हाताळलेला हायड्रोजन आणि इकडचा उरलेला ग्रुप दुसरा प्रॉडक्ट. टेक्निक लक्षात आलं कारण होईल काय त्या घड्याचा जरी विचार केला तर होईल काय इकडे असेल अल्कोहोल किंवा फिनॉल प्लस इकडे कोण असेल ऍसिटिक डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे तिथं काही गुण असू शकतो. प्रत्येक वेळेस काय बदलत राहतील प्रॉडक्ट्स लक्षात आलं काय बदलत राहतील प्रॉडक्ट्स प्रत्येक प्रॉडक्ट बदलत राहतील. आपण एवढेच 30-40 रिएक्शन तयार एवढं पाठ करायची गरज नाही आपण आयडिया काय लक्षात ठेवायची इकडे फिनॉल अल्कोहोल जो कोणी आहे तो कोण आपण द्यायचा हायड्रोजन त्याला कोण जोडायचा ऍसिटाइल ग्रुप एक कंपल्सरी प्रॉडक्ट एक कंपल्सरी प्रॉडक्ट. दुसरं सेकंड नंबरचं प्रॉडक्ट सांगताना तिथेच प्रॉब्लेम आहे. सेकंड नंबरचं प्रॉडक्ट सांगताना काय करायचं इकडून अल्कोहोल फिनॉल म्हणून पूर्ण हाताला तुम्ही हायड्रोजन तो एक हायड्रोजन तुमच्याकडे आहे आणि तो उरलेला जे असेल तो उरलेलं जे असेल लक्षात काय त्याला त्या हायड्रोजनला बिंदू जोडून द्या नॉट गोइंग टू बी मग त्यात आपण कॅपिटल D लिहून त्याचा व्हॅल्यू देऊ जे असेल तुम्ही जनरल रिएक्शन मध्ये काय करणार अल्कोहोल किंवा फिनॉल्स आहे जनरल रिएक्शन कशी असेल दुसरा जनरल रिएक्शन काय कोणतीच रिएक्शन नाही मी आपल्याकडून एक तुम्हाला कॉमन रिएक्शन होते अल्कोहोल तो इथं काय असेल पुरानो फिनॉल इथं काय असेल ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह आपण हे लिहू CH3 C डबल बॉन्ड O आणि डेरिव्हेटिव्हचा D जो असेल तो प्रत्येक वेळेस इथं प्रत्येक वेळेस रिएजंट नाही होत नो रिएजंट स्पेशल. सो इथून कोण सेपरेट होणार आहे हायड्रोजन इथून कोण सेपरेट होणार आहे पुरानो हायड्रोजन इथं कोण सेपरेट होईल डेरिव्हेटिव्ह इथं कोण सेपरेट होईल डेरिव्हेटिव्ह इथं कोण सेपरेट होईल हायड्रोजन आयडिया लक्षात ठेवा. आणि तुम्ही लिहिताना मेन प्रॉडक्ट कंपल्सरी काय आहे इथं R किंवा AR असणार काय असणार R किंवा AR. सो इथं R असेल किंवा कोण असेल AR आणि त्याला हा ग्रुप जोडा तो कोणाला हाकला D ला. सो मी लिहिताना बघा हा C लिहिला आधी त्यानंतर हा CH3 लिहिला तर तिथे काय आला पुरानो डबल बॉन्ड हा मेन प्रॉडक्ट कंपल्सरी मिळणार तुम्हाला. उरलेल्या प्रॉडक्ट मध्ये कोणाचं कॉम्बिनेशन येईल हायड्रोजन हायड्रोजन प्लस डेरिव्हेटिव्ह मिळून जे रिजनेबल असेल ते काय हायड्रोजन प्लस डेरिव्हेटिव्ह मिळून जे रिजनेबल असेल ते काय पुस्तकात जनरल रिएक्शन नाही एक्झाम्पल नाही काहीच थोडीशी ते दॅट स्पेशल रिएक्शन आता आपण लक्षात आलं बरोबर. सो ऍसिड डेरिव्हेटिव्ह एकदम डिटेल रिएक्शन दिलेली याच्या बाहेर तुम्हाला एक रिएक्शन झाला आता प्रत्यक्षात उदाहरण माहिती एक काय असेल अल्कोहोल किंवा फिनॉल या तिन्ही रिएक्शन पुस्तकात नाही आपल्याकडून आपल्या बोलायचं आहे लक्षात आलं तुम्हाला. सो इथं अल्कोहोल्स मध्ये काय करणार तुम्ही पहिले एक्झाम्पल मध्ये अल्कोहोल म्हणजे कोण असेल ROH पहिले एक्झाम्पल अल्कोहोल मध्ये कोण असेल ROH प्लस ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह मध्ये CH3 C डबल बॉन्ड O समजा इथे काय लिहिलं तुम्ही R फॉर एक्झाम्पल इथे काय लिहिलं तुम्ही R डेरिव्हेटिव्ह म्हणजे काही असू शकतो ना तो काही म्हणजे आपल्यासाठी घेतला आपण R. सो जनरल रिएक्शन मध्ये तुम्हाला रिझल्ट नेहमी काय मिळेल इथून घेतलेला R इथून घेतलेला R कोणता ग्रुप जोडला गेला ऍसिटाइल कोणता ग्रुप जोडला गेला ऍसिटाइल आणि प्रॉडक्ट मध्ये तिथला एक हायड्रोजन त्याचा कोण होता I'. सो हा I' प्लस जो हायड्रोजन असेल तो जो बोलला असेल तो आणि बघ प्लीज लक्षात ठेवा तर I' असेल असं पण म्हणता येते
आपण डेरिव्हेटिव्ह काय तीच परफेक्ट आहे काय काही जे ते काही असेल ते इकडे लिहिणार बरोबर केलं झालं तुम्हाला हो हे विचारायचं झालं काय बरोबर आणि कॉमन सेन्स सेकंड रिएक्शन पाणी करून गेलं गरज नाही AR4 ॲज इट इज तुझा आरचा काय आला लिहा आरचा काय झाला लिहा तुझा लिहा आणि कळलं का आणि दुसरा रिएक्शनला खूप महत्त्व यासाठी की तिथं दुसरा रिएक्शन महत्त्वाची की त्याच्याविषयी पण एकच ओळ सांगितली म्हणजे माहिती तिथं पण दिलेली सॅलिसायक्लिक ॲसिड हे एक महत्त्वाचं मेडिसिन आहे ते पेन रिलीव्हर आहे जर तुम्हाला पुन्हा छाले वगैरे आले अल्सर्स म्हणजे जेवताना त्रास होत असेल ना डॉक्टर तुम्हाला जी किंवा ते बॉटल किंवा ग्लिसरीन आजूला बघा त्याला ग्लिसरीन बरोबर सॅलिसायक्लिक ॲसिड काय असतं सॅलिसायक्लिक ॲसिड अजून 2-3 कंटेंट आहे ग्लिकोलिन वगैरे ते तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या कामामध्ये सॅलिसायक्लिक ॲसिड तुम्ही असं आतमध्ये लावलं थोडा कुछ थांबता लावलं तर मग होतं लालगिरी तरी जाते फुकली तरी जाते अरे काय करतो मग जोडून बऱ्यापैकी जायला तर सॅलिसायक्लिक ॲसिडने ते बरं नाही केलं त्यांनी तेवढा पाहिजे तर छाले पेन सुटायचं त्या पाण्याने बदल काय केलं बदल ॲनेस्थेशियाचा लोकल ॲनेस्थेशिया तात्पुरतं बदल केलं ते 15 मिनिटं ती बदल काय ते तुझ्यावर थोडंफार होतं आणि पण थोड्या वेळाने टाकायला सुरुवात सॅलिसायक्लिक ॲसिड हे पेन क्युअर नाही करत काय करतं पेन रिलीव्ह काय करतं पेन रिलीव्ह पहिली गोष्ट सॅलिसायक्लिक ॲसिडचा युनिट लक्षात ठेवा सॅलिसायक्लिक ॲसिड कॅन बी ॲब्झॉर्ब बाय आवर स्किन सॅलिसायक्लिक ॲसिड कॅन बी ॲब्झॉर्ब बाय आवर स्किन लोकली जिथं लावाल त्या ठिकाणी सॅलिसायक्लिक ॲसिड जिथं लावलं स्किन त्याला ॲब्झॉर्ब करेल तिथे नोट्स काय होतील कोमात जातील तुमची सेन्सेशन तेवढ्या पार्टची काय होईल कमी होईल आणि दुसरं सॅलिसायक्लिक ॲसिड आणि सॅलिसायक्लिक ॲसिड अर्थ करायला येतात पेन रिलीव्हर नीटचा पॉईंट आहे मी घेऊन जरी गेले असेल यू आर गोइंग टू गिव्ह बाकी बाकी सीटी आहे तो आणि ते इंजेक्शन द्यायचं आणि स्पिरिट मारता त्याचा स्पिरिट अँटीसेप्टिक राहतं आपण इंजेक्शन देतो त्यावेळेस जखम होते ना आपल्या शरीरावर तिथं काही इन्फेक्शन्स वगैरे आहे ना बॅक्टेरियाचे वगैरे आपण ज्या वेळेला सहज आपली बॉडी थोडीफार फाईट करते किंवा मग स्पिरिट वगैरे आपण ज्या वेळेला वापरत लक्षात नाही इंजेक्शन जर स्पिरिट नाही लावलं तर काय होईल समजा बाय चान्स माझी इम्युनिटी वीक आहे इंजेक्शन तिथं ब्लड बाहेर आणून थोडीशी तिथं पाहून कोकण वाहून झाली निगडी जखम झाली पण बॅक्टेरियाची साईज फार लहान असते बरोबर जर चुकीचा बॅक्टेरियाने एकटी जरी गेली तुम्हाला घरबसल्या इन्फेक्शन मिळते आपण पुढच्या स्टेप लागणार स्प्रेड वगैरे अँटीसेप्टिक लागतं सॅलिसायक्लिक ॲसिड लक्षात राहील ना सॅलिसायक्लिक ॲसिड इज पेन रिलीव्ह त्याच्यात आपण जी रिॲक्शन घेणार आहोत त्याच्यात जो प्रॉडक्ट मिळणार आहे ॲस्पिरिनविषयी खूप सारे ॲस्पिरिनविषयी खूप वाद पण आहे तर बायोमधला इम्पॉर्टंट पॉईंट आणि केममधला ॲस्पिरिन सर्वात पहिली गोष्ट ॲस्पिरिन इज पेन किलर आतापर्यंत जगभरामध्ये ॲस्पिरिनचा शोध लागल्यापासून 100-125 वर्षांमध्ये सर्वात जास्त वापरलं गेलेलं पेन किलर ॲस्पिरिन आहे पॉईंट नंबर 2 ॲस्पिरिन डेव्हलप झाली ॲस्पिरिनचा प्रॉब्लेम काय डेव्हलप करते आहे काही बायोलॉजिकल आपले स्टडीचे कोर्स बायोलॉजिकली ॲस्पिरिनमुळे ॲस्पिरिनचं प्रमाण जर जास्त शरीरात वाढलं तर स्टमक अल्सर्स होतात काय होतात स्टमक अल्सर्स आपले इंग्रजीचे पॉईंट स्टमक अल्सर होतात सेकंड ॲस्पिरिनच्या काही गोष्टी धक्कादायक आहे असं म्हणतात की ॲस्पिरिन रेग्युलर घेणाऱ्यांना कॅन्सर लवकर होत नाही ही रिॲक्शन स्पेशल तर आहेच जेही पॉईंट आहे की एका जेही म्हणते मला हे म्हणायचं की एन्ट्रन्स पॉईंट आहे स्पेशल रिॲक्शन आहे मॉलिक्युल्स लक्षात ठेवायचे त्याचबरोबर हे 2-3 एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा सॅलिसायक्लिक ॲसिड इज अ पेन रिलीव्हर ॲस्पिरिन इज अ पेन किलर अँटीपायरेटिक आणि पेन किलर काय शब्द वापरा अँटीपायरेटिक आणि पेन किलर अँटीपायरेटिक म्हणजे ताप उतरवणारे औषध अँटीपायरेटिक PYRO हा शब्द जिथं पण येतो त्याचा अर्थ असतो पायरो म्हणजे हीट म्हणजे तापाशी संबंधित पायरोमीटर हीट मोजणारं मीटर आता लक्षात तुम्हाला अँटीपायरेटिक ताप उतरवणारा औषध त्याला इंग्रजीत कोणत्या विषय असतो अँटीपायरेटिक आलं लक्षात कोणती रिॲक्शन आहे सॅलिसायक्लिक ॲसिड कोणती रिॲक्शन स्टडी करतो आपण सॅलिसायक्लिक ॲसिड ॲसिडिक अनहायड्राइड सॅलिसायक्लिक ॲसिड प्लस ॲसिडिक अनहायड्राइड याचा प्रॉडक्ट काय ॲस्पिरिन प्लस ॲसिडिक ॲसिड रिॲक्शन प्रयोग जनरल सो इथं रिॲक्टन्स कोण आहेत एक आहे आपला अल्कोहोल किंवा फिनॉल या केसमध्ये मला मॉलिक्यूल काढायचं ओके
सो इथं आपल्याकडे आहे सॅलिसायक्लिक ऍसिड प्लस ऍसिटिक अनहायड्राइड, सॅलिसायक्लिक ऍसिड प्लस ऍसिटिक अनहायड्राइड गिव्स ऍस्पिरिन प्लस कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिड. बाकी सर्व जोडा आपल्या स्टाईलने येत असतील. सो इट गोज लाईक दिस. काळजीपूर्वक बघा, ही एक्सेप्शनल रिएक्शन द्यायला वेळ देतो. मेन पॉईंट आहे का डिस्कशन लिहिणं सर्व काय प्रत्येक ऍक्टिव्हिटी बघा युजफुलच करतो बघा आपल्याकडे फालतू करत नाही, तर ती ऍक्टिव्हिटी युजफुल असते. सो ही आपल्याकडे सॅलिसायक्लिक ऍसिडचा मॉलिक्यूल जसं क्युमिनचं स्ट्रक्चर पार्ट ठेवलंय आपण, ॲनिलीनचं पार्ट ठेवलंय, बरोबर आहे ना मुलांनो? क्युमिन आणि कोण पार्ट ठेवलंय आपण? ॲनिलीन. तसा हा मॉलिक्यूल पार्ट ठेवायचा आहे. सॅलिसायक्लिक ऍसिड तिथं असतो कार्बोक्झिलिक ऍसिडचा ग्रुप आणि आपण OH, त्याला म्हणतात सॅलिसायक्लिक ऍसिड. याला काय म्हणतात? सॅलिसायक्लिक ऍसिड. तर सॅलिसायक्लिक ऍसिड त्याला वेळ नक्की मिळेल, अधिक मिळेल. विशेषतः आपला ऍसिटिक अनहायड्राइड ते समजा ते लक्षात राहिलं. आपण कोणाशी बोलतोय? ऍसिटिक डेरिव्हेटिव्ह. कोणाशी बोलतोय? ऍसिटिक डेरिव्हेटिव्ह. तो CH3 C डबल बॉन्ड याचं डेरिव्हेटिव्ह नाव काय वाचलं मी? ऍसिटिक अनहायड्राइड. काय नाव वाचलं आपण? ऍसिटिक अनहायड्राइड. बरोबर? अनहायड्राइड आहे. सो इथं कोण असला पाहिजे? ऑक्सिजन. इकडे ऍसिटिक ग्रुप आहे, तिकडे कोणता ग्रुप असेल? ऍसिटिक. याला म्हणायचं ऍसिटिक अनहायड्राइड. अनहायड्राइड विषय कोण असेल? ऑक्सिजन. मग अनहायड्राइड डिटेलमध्ये कालच सांगितलेलं आहे, आज मी बोलतोय त्याला. याला काय वाचायचं? ऍसिटिक अनहायड्राइड. ते आपलं जनरल रिएक्शन इथं फक्त ठेवा, हे पुस्तकात नाही दिलेलं, हे आपण फक्त करून घेतलं तर उल्लेख आहे. शाळेला ते थेरीमध्ये एक ओळ येईल, त्याची आपलं उमजत नाही की हा डायरेक्टली म्हणजे असं काय करायचं जर उमजत नाही ते कसं लक्षात येईल म्हणजे त्यासाठी सवड पाहू त्या आड्याच्या यावर कधीच लक्षात ठेवा. कॉमन अर्थ आहे समजा शाळेला तुम्हाला परफेक्शन द्यायचा उद्देश. शाळेला बाळ तुम्हाला पर्यंत ते मॅटर याचं प्रॉडक्ट असेल तर आपण वरचीच आयडिया वापरू. रिएक्शनच्या प्रकारात स्टडी करतोय आपण. सो इथून काय असेल, इथून कोण काय होतो? हायड्रोजन. सो इथून कोण काय करा पोरांनो? हायड्रोजन. कोण काय करा? हायड्रोजन. म्हणजे उरलेला हा. मग इथं या क्लिअरिंग झालं. COH दुसरा तसा राहील. इथला हायड्रोजन काय झाला आहे? इथला आहे झाला. ही जागा झाली एम्प्टी आपल्याला. आणि तुम्हाला आधीच सुरुवातीला बेसिकली सांगितलं की कोण बाजूला होतो? ऍसिटाइल. कोण बाजूला होतो? ऍसिटाइल. मेन प्रॉडक्टला कोण बाजूला होतो? ऍसिटाइल. सो ऍसिटाइल ग्रुप इथं जोडला. किती मोठं सर आलं लक्षात? दुसरा रिएक्शन ऍसिडिस प्रॉब्लेम होते. ऍसिडिस आणि आपल्या पॅटर्न सरला पॅटर्न बिजनेस करताना काय सांगितलं? अशा रिएक्शन साऱ्या काय लक्षात ठेवायचं? ग्रुप कोण गायब करायचा? हायड्रोजन. इकडून कोण घ्यायचा? ऍसिटाइल ग्रुप. इकडचा ऍसिटाइल ग्रुप आणि इकडचा हा उरलेला मिळून मेन प्रॉडक्ट आला. मग आता प्लस हा आपण ऍसिटाइल ग्रुप कल्पना करा, हा ग्रुप इथून काढून टाकला. उरलेली गर्दी ही, बरोबर? उरलेली गर्दी ही त्यामध्ये कोण आला? CH3. एक कोण आला? C. दोन कोण आले? O. आणि कोण आकलला होता? हायड्रोजन. हायड्रोजन घेऊन गेला काय झाला? जॉईंट. आपला D हा D हायड्रोजन काय लिहून दिले तुम्हाला? D प्लस हायड्रोजन. D म्हणजे काय? उरलेला पार्ट. तिथं उरलेला पार्ट हा कनेक्ट झाला, त्यामुळे इकडचा पार्ट उरलेला होता. तो D. CH3COO. इकडून कोण आला? हायड्रोजन. ही ती एक्सेप्शनल रिएक्शन.